आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परमपूज्य जगी. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. विठ्ठल विठ्ठल सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा, बसवनी माझी रसना हरिगुणा वर्णवी. हरिगुण विशाळ पावन वदवी, तू कृपा करुण मी मूढमती दीन म्हणून किव भाकितसे. तुमचा प्रसाद झालिया पूर्ण, हरिगुण वर्णिन मी जाण. एका वंदितसे चरण सद्गुरूंचे आदरे, स्वये भानु जो भानु आराधियेला. तयाचे कुळी दीपको दिव्य झाला, हरी भक्तीला गोनितारी समजता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा, आदिनारायण विद्यत्रिनाथ, दत्त जनार्दन श्री एकनाथ. शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा, शरण 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 एकनाथा, शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा. पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष, नका पाहू गुण दोष. पायी माथा ठेविला, पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष, नका पाहू गुण दोष, गुण दोष. शांती ब्रह्म श्रीमंत शेखनाथ महाराजांचा अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. आपल्या सोमठाणे गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं हे 11वं वर्ष आपण साजरं करत असताना 3.5 दिवसांच्या या उत्सवामध्ये पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा आज माझ्या वाट्याला आलेली आहे. आणि या परिसरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये मी 2006 पासून कीर्तन करत आलेलो आहे. त्यामुळे या परिसरामधल्या अनेक गावांमध्ये माझ्या कीर्तनाच्या सेवा झालेल्या आहेत. ते बंद केलं तरी चालेल, थोडा ट्रबल द्या आणि गेन द्या, बेस थोडा कमी केला तरी चालेल. आणि हरिभक्तीपरायण माधव महाराजांनी ग्रामस्थांच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं मला संपर्क केला आणि आज आपल्या सर्वांच्या भेटीचा योग त्या निमित्तानं आलेला आहे. आता आपल्या सर्वांच्या म्हणण्यापेक्षा ठीक आहे, आपल्या सर्वांच्या भेटीचा योग आला, पण ही सगळी मंडळी या ठिकाणी एकाच व्यासपीठावरती बघायला मिळत आहे, दर्शन मिळतं आहे. हा एक चांगला योग आहे. आपल्या खेडल्या जुंग्याचे योगीराज बाबांच्या संस्थांचे अध्यक्ष असणारे आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय रघुनाथ महाराज, मठावर सुद्धा मी कीर्तन केलं आहे. खेडल्या जुंग्याला पण बऱ्याचदा माझं येणं जाणं झालेलं आहे. दर्शनासाठी आलो आहे, बाबांच्या साधनास्थळीचं दर्शन केलेलं आहे. अशा अनेक ठिकाणी त्या ठिकाणी जाणं झालं आहे आणि बाबा आहेत या ठिकाणी.
आमचे आदरणीय जोशी काका या ठिकाणी आहेत, राम मंदिराचे आमचे स्वामीजी आहेत, सगळी मंडळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, सगळे उत्तराधिकारी महाराजजी पण आहेत, केशव महाराज आणि आमचे जगदाळे महाराज आहेत, महाराजांची मृदंगाचार्य आहेत आणि आमचे जवळ जास्त स्नेही असणारे आमचे श्रीकांत महाराज जोशी ते सुद्धा या ठिकाणी आहेत. आणि त्यानिमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी काहीतरी चिंतन, भगवत चिंतन घडावं. हे कार्यक्रम कशासाठी असतात तर काही विचारांची देवाणघेवाण व्हावी, हा एक सामान्यताचा हेतू जरी असला तरी जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. अशी अंतःकरणावरती भगवान श्रीकृष्णाचा पांडुरंगाचा ठसा उमटवावा याच्यासाठी जे काही करता येईल ते कीर्तनकारांनी केलं पाहिजे, करायला हवं. आणि तो थोडासा प्रयत्न आपण करत असतो. आणि म्हणून अशा प्रकारचे जे उत्सव आहेत, महोत्सव आहेत, हे मोठ्या संख्येनं आपल्याकडे पाहायला मिळतात. मी नेहमी सांगतो की वारकरी संप्रदाय हा वैष्णवांचा संप्रदाय आहे. वारकरी संप्रदाय हा वैष्णवांचा संप्रदाय, पण वैष्णवांचा संप्रदाय असूनही भगवान महादेवाच्या या महाशिवरात्री उत्सवाला सर्वात जास्त सप्ताह महाराष्ट्रामध्ये होतात. हेच वारकरी संप्रदायाचं मोठेपणे लक्षात घ्या, मनाचं मोठेपण आहे. त्याचं कारण आपल्याला सांगतो. कारण वारकरी संप्रदाय हा रूढ अर्थानं जर बघितला तर वैष्णवांचा म्हणजे विष्णूचा उपासक आहे. पांडुरंग परमात्मा म्हणजे भगवान विष्णू आहे. ऐका, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहुनी झाला येता. पुंडलिकाच्या साठी जो पांडुरंग परमात्मा आहे तो गोकुळाहून आलेला आहे. गोकुळामध्ये कोण होतं? भगवान श्रीकृष्ण. मग भगवान श्रीकृष्ण कोण आहे? महाविष्णूचा 8वा अवतार. त्यामुळे महाविष्णूचाच अवतार म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. प्रत्यक्ष महाविष्णू म्हणजेच पांडुरंग परमात्मा आहे. आणि त्यामुळे हा वारकरी संप्रदाय मूलतः वैष्णवांचा संप्रदाय असला तरी आमचा आद्य जो महावैष्णव आहे तो म्हणजे कोण आहे? महादेव. लक्षात, शिरोमणी महादेव, शिरोमणी एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव असं बघितलं तर दंड जो मध्ये आहे त्याच्यावरून असंच म्हणावं लागतं, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. पण ते घ्यायचं कसं आहे? एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. विठ्ठल विठ्ठल. हो, वैष्णवांचा शिरोमणी कोण आहे तर तो महादेव आहे. पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी स्वतः भगवान महाविष्णू पंढरपूरला आल्याची कथा आहे. आपण जर बघितलं तर मारुतीरायांच्या मूर्तीच्या समोर नंदी महाराज त्या ठिकाणी विराजमान आहे. ती मोठी कथा आहे, ती सांगून आपला वेळ निश्चितपणे घेणार नाही. पण महादेव जो आहे हा आद्य वैष्णव आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि त्यामुळे आपण ज्याची उपासना करतो त्या प्रत्यक्ष भगवान विठ्ठलाच्या मस्तकावरती जर त्यांनी महादेवाची पिंड धारण केली असेल तर एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. आपण नेहमी श्रवण करता, भजन करी महादेव राम पूजी सदाशिव दोन्ही देव एक पाही तया ऐक्य दुजे नाही हरिहरा भेद नाही नका करू वाद एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. अशा पद्धतीनं विचार आलेला आहे. म्हणजे खरा जो वैष्णव आहे तो महादेवाची कधी निंदा करत नाही आणि खरा जो शैव आहे तो कधीही महाविष्णूची निंदा करत नाही. मग महाविष्णूची निंदा करणारा शैव किंवा महादेवाची निंदा करणारा वैष्णव यांना नाथ महाराजांनी काय म्हटलंय? हो नी वैष्णव, 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 निंदी
सदाशिव जोखानिंदी सदाशिव सदाशिव त्याचे न पाहावे वदन त्याचे न पाहावे वदन दुःखानिंदी सदाशिव दुःखानिंदी सदाशिव त्याचे पाहून हे वदन होवोनी वैष्णव नाथ महाराज सांगतात होवनी वैष्णव वैष्णव असून जो सदाशिवाची निंदा करतो होवनी वैष्णव जो का निंदी सदाशिव त्याचे न पहावे वदन मूर्खाहुनी मूर्खपूर्ण ही भाषा एकनाथ महाराजांची जर आपण बघितली तर या ठिकाणी विचारांची सुस्पष्टता आपल्याला पाहायला मिळते की तुम्ही वैष्णव असाल म्हणजे तुम्ही शिवाची निंदा करू शकत नाही आणि हेच उलटही घ्यायचं आहे की तुम्ही शैव असाल तर महाविष्णूची निंदा करू शकत नाही अर्थात हे शैव उपासकांनी हे खरं तर लिहायला पाहिजे होतं त्यांनी लिहिलेलं नसेल म्हणून आपण समजून घ्यायचं की नाथ महाराजांना असंही म्हणायचं आहे कारण संतांच्या वाङ्मयाचा अर्थ कधीही एका बाजूने संतांच्या वाङ्मयाचा काय कोणतीच गोष्ट कधीही एका बाजूने बघायची नसते त्याला किमान दोन बाजू असतात बरं का कोणत्याही गोष्टीला किमान दोन बाजू असतात ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये 2D असं म्हणतो नाही का आणि आता हल्लीच्या काळामध्ये 3D वगैरे जे आपण बोलतो आता आपण 3Dच्या काळात जरी असलो तरी जगामध्ये आता 6D सुरू झालं आहे ही आपण गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे खूप एका गोष्टीला बघण्यासाठी वेगवेगळे मापदंड या जगतामध्ये उपलब्ध झालेली आहेत त्यामुळे इथे सुद्धा आपण असाच विचार करायचा एकनाथ महाराज ज्या अर्थी असं म्हणतात त्या अर्थी त्यांना तसंही म्हणायचं आहे असं आपल्याला लक्षात घेता येईल म्हणून मूर्खाहुनी मूर्खपूर्ण जो महादेवाची निंदा करतो वैष्णव असून तो मूर्खाहून मूर्ख आहे अशी नाथ महाराजांची भाषा जर विष्णूची भजेला शिव दुरावेला अधपात झाला दयानेला अधपात झाला ती भजेला शिव दुरावेला अधपात झाला दयानेला अधपात विष्णूची उपासना केली म्हणजे कोणी शैव हा दुरित होत नाही आणि तशाच पद्धतीनं उलटाही विचार आहे म्हणून आपल्याकडे भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी पंचकाची एक उपासना पद्धती आमच्याकडे करून ठेवली आहे प्रत्येक हिंदूच्या सनातन सत्य सनातन वैदिक हिंदू धर्मियांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये किमान 5 देवता असाव्यात 5 देवता किमान असाव्यात मग या 5 देवता कोणत्या कोणत्या आहेत तर भगवान गणेश आहे देवी आहे सूर्यनारायण आहे महाविष्णू आहे आणि महादेव आहे या 5 देवता अर्थात त्या स्थानापन्न कुठे करायचा याचा सुद्धा विचार आचार्यांनी सांगून ठेवलेला आहे आपण जर वैष्णव असू तर महाविष्णूची मूर्ती किंवा महाविष्णूचे जे प्रतीक आहे ते मध्ये ठेवायचं आपण जर शैव असू शिवाचे उपासक असू तर महादेवाची पिंड मध्ये ठेवायची आपण जर शाक्त असू तर त्या ठिकाणी आपण देवीची मूर्ती किंवा जे काही तिचा टाक असेल तो मध्ये ठेवायचा आपण गणपती असू तर आपण मध्ये गणपतीची मूर्ती ठेवायची आणि आपण सौर असू तर सूर्याची मूर्ती मध्ये ठेवायची किमान 5 ज्या देवता आहेत त्या ज्या आचार्यांनी सांगितल्या त्यामध्ये भगवान महाविष्णू देखील आहे आणि भगवान शंकर देखील आहे म्हणजे आमच्याकडे आमची पद्धती 33 कोटी देव हे सांगून आपल्याला भ्रमित करून टाकलं आहे विदेशी आक्रमकांनी आणि त्यामुळे 33 कोटी ह्या शब्दाचा अर्थ आता आपल्याला कळू लागलेला आहे की 33 प्रकारचे देव आणि भगवंत याच्यामध्ये भेद ही गोष्ट आपण लक्षात ठेवा त्याच्यामुळे जास्त त्याच्या खोलामध्ये नको जायला पंचदेवता आता याच मूर्त्या आता शास्त्र असं सांगतं की याच देवतांची मंदिरं होऊ शकतात बरं का शास्त्र असं सांगतं की याच देवतांची मंदिरं होऊ शकतात किंवा या देवतांच्या अवतारांची मंदिरं होऊ शकतात आता गणपतीचं उदाहरण घ्या आता गणपती इथे आपल्या मंदिरामध्ये गणपती असेल त्याला आपण कोणीतरी नाव दिलं असेल आपण पुण्याला गेलो तर दगडूशेठ मुंबईला गेलो की सिद्धिविनायक आमच्या पैठणला आलो की पावन गणपती म्हणजे एकच गणपती आहे मात्र उपाधीच्या योगानं स्थान भिन्नतेमुळे त्याला स्वतंत्र नाव आहे पण तो काय आहे गणपती आहे तशाच पद्धतीनं जर आपण बघितलं तर मग आता गावागावामध्ये आपल्याला विठ्ठलाची मंदिरं पाहायला मिळतात ही विठ्ठलाची मंदिरं म्हणजे काय तर महाविष्णूचा तो अवतार आहे महाविष्णूचं प्रत्यक्ष म्हणजे विष्णू आहे आणि विठ्ठल आहे आणि म्हणून विठ्ठलाच्याही मूर्त्या या सगळीकडे स्थापन केलेल्या चालतात बरं मग मारुतीरायाची मंदिर आहेत त्याचं काय
तर मारुतीराय हा रुद्राचा 11वा अवतार आहे बरं का. रुद्र 11वा अवतार. नाथ महाराज म्हणतात, करी दुष्टांचा संहार, नाम घेता विघ्न जाय, त्याचा महिमा वर्णो काय, अंगी शेंदूर चर्चिला, भव्य मारुती देखिला, कपी कुळाचे मंडन, शरण एका जनार्दन. म्हणजे मारुतीरायांची मंदिरंही स्थापित होऊ शकतात. म्हणून या 5 देवता किंवा या 5 देवतांचे अवतार किंवा त्यांचे स्वरूप यांचीच मंदिरं बांधता येऊ शकतात. म्हणून हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपला हिंदू धर्म आहे हा अत्यंत व्यापक आहे. प्रत्येकाच्या उपासना पद्धतीची, प्रत्येकाच्या आराध्याची किंमत या ठिकाणी केली जाते. इथे महत्त्व प्रत्येकाला दिलं जातं आणि म्हणून आपला हा जो धर्म आहे हा अत्यंत व्यापक आहे. आता धर्माचा विषय निघाला म्हणून सांगतो. आता पुढे काय धर्म येतील काही सांगता येत नाही आपल्याला, सांगतो बरं का. ते क्रिस्लाम नावाचा एक धर्म येणार बरं. क्रिस्लाम, तुम्हाला लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं, नाही लक्षात आलं, ऐका. ख्रिश्चन आणि इस्लाम यांचं एकत्रीकरण, जे फक्त हिंदूंचा द्वेष करणार आहेत, असा क्रिस्लाम नावाचा धर्म आता जगामध्ये पाहायला मिळतोय. गंमत सांगू का, आपण विचारही करू शकणार नाही. आता सध्या आपण AI च्या जमान्यामध्ये, आपण असं म्हणतो AI च्या जमान्यात आहे. त्या AI च्या जमान्यामध्ये AI सुद्धा स्वतःची एक कम्युनिटी तयार केली आहे बरं का. आणि त्यांनी स्वतःचा एक धर्म स्थापन केला. आपल्याला कदाचित वेगळं वाटेल. क्रिस्टा फेसोमेनिया असं काहीतरी त्याचं नाव आहे बरं का. तर नाही, क्रिस्टा फेसिझम असं त्याचं काहीतरी नाव आहे. तर तो सुद्धा एक धर्म समजला जातोय आज. म्हणजे काय, उद्या चालून काय होईल हे सांगता येत नाही. आपण आपल्या मुळांना पकडून राहिलं पाहिजे. कारण काय होतं, आपण जर आपल्या मुळांना पकडून राहिलं नाही, आपल्यालाच जर आपली परंपरा, आपला धर्म, आपलं कर्म, आपली क्रिया कळाली नाही, तर आपण इतरांना, आपल्या पुढच्या पिढीनं आपण सांगू शकणार नाही. आणि म्हणून खरं तर हे पुढच्या पिढीला म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की आता सध्या तुम्ही जर सोशल मीडियामध्ये बघितलं तर सध्या सगळीकडे जो सुळसुळाट आपल्याला पाहायला मिळतोय हा ज्योतिषाचार्यांचा पाहायला मिळतोय बरं का. आता सध्या हे 2025 पासून ते 32 पर्यंत हा जो कालखंड आहे हा मोठा विचित्र सांगितलेला आहे. आम्ही जगन्नाथपुरीला आम्ही काही जण गेलो होतो, तिथल्या महाराजांनी बोलवलं होतं. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथले जे महाराज, एक काही महापुरुष होऊन गेले, त्यांनी भविष्य मालिका नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे. त्या भविष्य मालिका नावाच्या ग्रंथाचं त्यांची अपेक्षा अशी होती की त्यांनी भरपूर संप्रदायाची लोक त्या ठिकाणी बोलवले होते. आपल्या महाराष्ट्रातले पण आम्ही काही जण गेलो होतो. आणि त्यांची अशी अपेक्षा होती की याचा प्रचार आपण सर्वांनी करावा. तर आम्ही कुतूहलापोटी त्यांना विचारलं की काय नेमकं भविष्य मालिका म्हणजे. आम्हाला असं वाटलं की भविष्य पुराणच आहे यार, इथं भविष्य मालिका. त्यांनी सांगितलं असं नाही आहे. भविष्य मालिका म्हणजे आमच्याकडे एक महात्मा होऊन गेले, त्यांनी त्या भाषेमध्ये हे भविष्य लिहून ठेवलं आहे आणि 2032 पर्यंत कलियुग नष्ट होणार आहे असं सांगितलं आणि सत्ययुगाचा उदय होणार आहे. आता निश्चितपणे तसं जर बघितलं तर आपण आपल्या परंपरेला महत्त्व देणारी मंडळी आहेत. 48,28,000 वर्ष झाल्याशिवाय हे काही बदलणार नाही ही आपली खात्री आहे. पण 5,000 वर्ष काय झालेत, कलियुगाला प्रारंभ होऊन झालेत. मग त्यांना आम्ही प्रश्न केला की 5,000 वर्ष जर कलियुगाला प्रारंभ होऊन झाले आणि तुम्ही म्हणता लगेच या 2032मध्ये ते संपणार आहे, असं कसं. तर त्यांनी त्याची काही कारणं सांगितली. त्याचा विस्तार करण्याचं आता काही कारण नाही, पण त्यांनी जे सांगितलं ते महत्त्वाचं आहे. त्यांनी असं सांगितलं की जगामध्ये 2032 पर्यंत मोठमोठ्या गोष्टींच्या उलथापालथ होणार आहे. अनेक राज्य उद्ध्वस्त होणार आहेत, अनेक देश हे नष्टप्राय होणार आहेत. आणि हे करत असताना मग कुठला बाह्य पदार्थ आपल्या पृथ्वीवरती आदळणं असेल, सुनामी असेल, भूकंप असेल, विमानांची पडझड असेल, अशा पद्धतीनं अनेक युद्ध असतील, अशा अनेक घटना घडणार आहेत. आणि त्यांनी असं सांगितलं की या घटना घडत असताना जगामध्ये 9 अब्ज लोक सध्याच्या परिस्थितीत आहेत. 9 अब्ज लोक अख्ख्या जगामध्ये व्यापलेले आहेत. त्यांनी सांगितलं 2032 नंतर फक्त 64 करोड लोक शिल्लक राहणार आहेत बरं का. म्हणजे 8.5 अब्ज लोक 2032 पर्यंत मारल्या जाणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. खरं तर आम्हाला याच्यावरती विश्वास तसा बसेन असा झाला. कारण म्हणलं एवढं सगळं पृथ्वीची व्यापकता आहे आणि त्याच्यात फक्त 64 कोटी शिल्लक राहणार आहेत, हे कशावरून. तर त्यांनी त्या महापुरुषांनी काही शे वर्षांपूर्वी लिहून ठेवलेलं ते त्यांनी वाचून दाखवलं. आणि ते वाचून दाखवल्याच्या नंतर त्यांनी आधी ज्या घटना घडल्या त्यासुद्धा वाचून दाखवल्या आणि त्याचा हिंदीमध्ये आम्हाला अर्थ सांगितला. आणि आम्ही म्हटलं बरोबर, म्हणजे हे ज्या अर्थी यांनी आणि जुनं लिहिलेलं आपल्याला लक्षात येतं, जुनं लिहून ठेवलं आहे आणि अशा पद्धतीने होत आहे म्हटल्यावर आम्हीसुद्धा थोडंसं खरं तर सावधान झालो. पण तरीसुद्धा आपलं मन काय होतं, या गोष्टीला मान्य करायला तयार होत नाही. पण ज्या एक घटना घडतात त्या सगळ्या आता आपण पाहतोय. आमच्याकडे ज्योतिष्य हे शास्त्र आहे. मी आपल्या हे धर्मावरून मी थोडंसं बाजूला यासाठी आलो, एक सांगण्याचं तात्पर्य असं आहे. मी त्यांना विचारलं मग हे 64 कोटी कुठले राहणार आहेत.
म्हणजे आपण आपली जागा पक्की करून घ्यावी. तर त्यांनी सांगितलं त्यांची भूमिका अशी आहे की जे त्रिकाल संध्या करणार आहेत, त्रिकाल संध्या जे करणार आहेत त्यांचं म्हणणं आहे की तेवढेच 64 कोटी लोक शिल्लक राहतात. मी त्यांना म्हणलं, महाराज जी हमारे यहाँ एक काल भी संध्या करने की वानवा है. एक काल सुद्धा कोणी एक वेळ सुद्धा संध्या करत नाही, त्रिकाल संध्या कोण करणार म्हणलं. या जगामध्ये 3 वेळेस संध्या करणारे फार 100, 200, 500, 1000 माणसं असतील म्हणलं, आणि तुम्ही म्हणता 64 कोटी. त्यांनी सांगितलं तुम्ही बघा लोकांमध्ये फरक होणार आहे, जसं जसं हे घडणार आहे तसं आमचा लोकांपर्यंत विचार पोचणार आहे. मी म्हणलं ठीक आहे, आमच्या महाराष्ट्रामध्ये म्हणलं की संध्या वगैरे हा भाग जो आहे हा साधारण लोकांना काही पटत नाही, पण तरीसुद्धा आपल्याला जर वाचायचं असेल, संध्या आपल्याला येत नसेल, हां केशवाय नमः, नारायण नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, जे 24 नावं घेऊन जी संध्या केली जाते ती आपल्याला येत नसेल, हां, आणि तरीसुद्धा आपण वाचावं असं जर आपल्याला वाटत असेल तर भगवंताचं नामस्मरण करा. आणि अजून एक सांगू का, नाथ महाराजांचा एकच अभंग रोज म्हणायचा, 3दा म्हणायचा. झाली संध्या संदेह माझा गेला, 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 आत्मा नाम हृदयी प्रगटला, झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम हृदयी प्रगटला, झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला, माझा गेला. झाली संध्या संदेह माझा गेला, आत्माराम हृदय प्रगटला. हा अभंग जरी आपण 3 वेळा सकाळ दुपार संध्याकाळ म्हणला तरी त्रिकाल संध्या झाल्यासारखी आपली आपली जागा आहे. आपण काय करा, फिक्स करून घ्या. असो, भाग जाऊ द्या, थोडंसं आपण बाजूला झालो, पण कधी कधी असं वाटतं की आपल्याला जर एखादी गोष्ट माहिती असेल तर आपण लोकांना सांगावी. फरक पडला, हे बघा, जग नष्ट व्हावं ही काय आपली भूमिका नाही, पण जो होणार असेल आणि त्याच्यातही भारत वाचणार असेल, भारतामध्ये लोकसंख्या बघितली तर किती आहे, 1 अब्जाच्या वर 64 कोटी राहणारे म्हणजे भारतातले मरणारच आहेत. त्याच्यात आपला नंबर लागू नये असं वाटत असेल तर नाम घ्या, विठ्ठल. जाऊ द्या, आपण आपल्या मूळ मुद्द्यावरती येऊ की वारकरी संप्रदाय हा व्यापक आहे आणि म्हणून हरी आणि हर यांचं एकत्रीकरण वारकरी संप्रदायामध्ये आहे. मग हा अभंग इथे घेण्याचं तात्पर्य काय आहे, तर इथे देवाची आवड सांगितलेली आहे. आता देवाची आवड म्हणजे कोणाची आवड, तर देवाची आवड असा विचार जेव्हा डोळ्यासमोर येतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर परमात्म्याचे काही स्वरूप आपल्या डोळ्यासमोर येतात. एक निर्गुण निराकार स्वरूप आहे, एक सगुण साकार स्वरूप आहे, एक सगुण निराकार स्वरूप आहे आणि एक निर्गुण साकार स्वरूप आहे. असे परमात्म्याची 4 रूप सांगण्यात आलेले आहेत. पण सामान्यपणे लोकांना निर्गुण निराकार आणि सगुण साकार हे 2 रूप माहिती असतात. निर्गुण निराकार म्हणजे काय, तर नाही रूप वर्ण गुण जेथ आनंद अद्वय नित्य निरामय जे का निजध्येय योगियांचे, हे काय आहे, परमात्म्याचं निर्गुण स्वरूप आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी काही हालचाल नाही, त्याच्या ठिकाणी काही स्वभाव नाही, त्याच्या ठिकाणी काही आवड नाही, अशा पद्धतीचं परमात्म्याचं स्वरूप आहे, ज्याला निर्गुण निराकार असं स्वरूप म्हणतात. या निर्गुणाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आवड संभवत नाही. निर्गुण जेव्हा असतो तेव्हा त्याच्या ठिकाणी कोणतीही आवड संभवत नाही. आणि दुसरा प्रकार जो महत्त्वाचा सांगितला गेला तो सगुण साकार परमात्म्याचा आहे. म्हणजे सगुण साकार म्हणजे काय, तर आम्ही त्याला स्पर्श करू शकतो, आम्ही त्याच्या पायावर डोकं ठेवू शकतो, आम्ही त्याची पूजा करू शकतो, आम्ही त्याला शृंगार करू शकतो, आम्ही त्याची आरती करू शकतो, चर्मचक्षुनं आम्ही त्याला पाहू शकतो. हे सगुण साकार देवतेचं रूप आहे, भगवंताचं ते रूप आहे. मग निर्गुण निराकार आणि सगुण साकार असे परमात्म्याचे 2 रूप आहेत. लक्षणंसुद्धा 2 सांगितलेले बरं का, एक स्वरूप लक्षण आणि एक तटस्थ लक्षण अशी 2 लक्षणं शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. स्वरूप लक्षण म्हणजे काय, स्वरूपम सत्व्यावर्तकत्वम तत्स्वरूप लक्षणम म्हणजे समुद्र आहे, समुद्रामध्ये लाटा उसळतात, त्याचा फेस तयार होतो, हे सगळं काय आहे, हे पाणीच आहे, हे स्वरूप लक्षणाचं लक्षण सांगितलेलं आहे. तसं तटस्थ लक्षण म्हणजे काय, तर कदाचिकत्वे सते व्यावर्तकत्वम तत्तटस्थ लक्षणम म्हणजे लक्षणानं लक्षाच्या ठिकाणी काही काळ असणं आणि काही काळ नसणं हे त्या गोष्टीचं काय आहे, तटस्थ लक्षण आहे. मी नेहमी सांगतो, आपला पांडुरंग परमात्मा 28 युगांपासून उभा आहे, बरोबर. 28 युगे झाली 28 किंवा युगे 28 विटेवरी उभा असे अनेक प्रमाण आपल्याला देता येतील की पांडुरंग परमात्मा 28 युगांपासून
विटेवरती विराजमान आहे. मी आपल्याला आधी एक गोष्ट सांगितली, त्याची पुन्हा आठवण आपल्याला करून देतो की कोणतीही गोष्ट कधीही एका बाजूनी बघायची नसती, कारण ती एकासाठी अशी आणि दुसऱ्यासाठी तशी असते. ही गोष्ट आपण कायम ज्याला सापेक्ष असं आपण म्हणू शकतो, कारण ती सापेक्ष आहे. कोणतीही गोष्ट ही सापेक्ष असते. तसं 28 युगांपासून तो परमात्मा, पांडुरंग परमात्मा विटेवरती उभा आहे, याचाच दुसरा अर्थ असा होतो की 28 युगांच्या आधी तो नव्हता. सुन उभा आहे हे वाक्य जेव्हा समोर येतं त्याचाच दुसरा अर्थ असा असतो की 28 युगांपूर्वी तो तिथे नव्हता. म्हणजे मंडपामध्ये तो एकदा येऊन गेला, या शब्दाचा अर्थ काय? पुन्हा कधी आला नाही. बरोबर? म्हणजे असं आपण लक्षात घेतलं पाहिजे. तसं तटस्थ लक्षण म्हणजे काय? कदाचिकत्वे सती व्यावर्तकत्वम तत्तटस्थ लक्षणम. लक्षणानं लक्षाच्या ठिकाणी काही काळ असणं आणि काही काळ नसणं. 28 युगांपूर्वी तो आला, मान्य आहे. 500 वर्षांपूर्वी पुन्हा हंपीला गेला, अनागोंदीला गेला. मग एकनाथ महाराजांचे पणजोबा भानुदास महाराजांनी पुन्हा त्याला पंढरपुरामध्ये आणून स्थापित केलं. नंतर पुन्हा तालुक्यामध्ये तिथे कुठेतरी 2 वेळा गेला संरक्षणार्थ, जे काही असेल. म्हणजे तो कधी आहे आणि कधी नाही. लक्षणानं लक्षाच्या ठिकाणी कधी असणं आणि कधी नसणं हे त्याचं तटस्थ लक्षण आहे. याच्यासाठी वेदांतशास्त्रामध्ये एक दृष्टांत दिलेला. एक माणूस गावामध्ये आला आणि गावामध्ये ते ओटा असतात की नाही, पार वगैरे म्हणतात बघा, तिथे बिनकामाची लोक बसलेली असतात बरं का. बिनकामाची लोक बसतात. खरं तर सांगू का, बिनकामाची असं म्हणता येणार नाही, कारण जगतामधली प्रत्येक गोष्ट ही कामाची आहे. भगवंतानं अशी एकही गोष्ट निर्माण केली नाही की जिचा उपयोग नाही आहे. कदाचित तिचा उपयोग आपल्याला समजत नसेल, कदाचित त्या गोष्टीचा उपयोग आपल्याला समजत नसेल, पण उपयोगाची नाही अशी जगातली एकही गोष्ट नाही. कारण उपयोगाची नाही असं म्हणलं तर आपण भगवंताच्या कल्पकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतोय. ज्या अर्थी त्यांनी निर्माण केलं आहे त्या अर्थी त्याचं काहीतरी कार्य आहे, ही गोष्ट लक्षात घे. अगदी अगदी एखादा डाससुद्धा उपयोगाचा आहे. डाससुद्धा उपयोगाचा आहे. तुम्ही म्हणाल डासाचा काय उपयोग आहे? अहो, तो चावतो आपल्याला बरं का, तो चावतो, आपण आजारी पडतो, डॉक्टरांकडे जातो, डॉक्टरांचंही भागतं मेडिकलवाल्याचंही भागतं. हा डासाचा उपयोग आहे. पटतंय का बघा? नसेल पटतं तर पुन्हा सांगा मला. जगातली एक आपल्याला कळत नसेल, तुम्ही एखादी गोष्ट माझ्यासमोर आणाल आणि म्हणाल याचा काय उपयोग आहे, मला कळत नसेल, मी अगदी स्पष्टपणे सांगेल. पण जगतामध्ये अशी एकही गोष्ट नाही की जिचा उपयोग नाही. ज्या अर्थी भगवंतांनी केली आहे त्या अर्थी तिचा उपयोग आहे. ही माणसं ओट्यावरती बसलेली आणि देवदत्त नावाचा मित्र त्याच्या गावामध्ये होता. त्या लोकांना विचारलं त्यांनी, का देवदत्त कुठे राहतो? आता सगळे देवदत्ताला ओळखत होते, ते लांब त्याचं घर, तिथे बरेच घरं होते, आणि त्यांनी सांगितलं ते काय तिथे राहतो म्हणले देवदत्त. आता त्यांनी बघितलं तिथे भरपूर घरं म्हटल्यानंतर अहो तिथे भरपूर घरं आहेत, त्यातलं नेमकं देवदत्ताचं घर कोणतं आहे? तर त्यांनी सांगितलं काकवत देवदत्त गृहम. ज्या घरावरती कावळा बसलेला आहे ते देवदत्तचं घर. ऐका, लक्षणानं लक्षाच्या ठिकाणी. लक्षण काय आहे? कावळा बसणं हे लक्षण आहे. लक्ष काय आहे? देवदत्तचं घर. लक्षणानं लक्षाच्या ठिकाणी काही काळ असणं आणि काही काळ नसणं हे त्याचं तटस्थ लक्षण आहे. आता हा निघाला, आता तो कावळाच एका घरावरून उठला आणि दुसऱ्या घरावर जाऊन बसला. आता काय झालं? ज्या घरावर कावळा बसला हे देवदत्तचं घर हे लक्षण सिद्ध होत नाही. म्हणजे तो कावळा कधी त्या घरावर आहे किंवा कधी तो नाही, हे त्याचं काय आहे? तटस्थ लक्षण आहे. म्हणून देवाचं लक्षण करत असताना, परमात्म्याचं लक्षण करत असताना मुख्यतः 2 पद्धतीनं केलं जातं. एक स्वरूप लक्षण आहे आणि दुसरं तटस्थ लक्षण आहे. मग आता या 2 लक्षणांचा विचार करा. मग आता एकनाथ महाराज या ठिकाणी देवाची आवड आपल्याला सांगतात. देवाची आवड एकनाथ महाराज सांगतात म्हटल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली की जेव्हा तो निर्गुण स्वरूपामध्ये असतो तेव्हा ना त्याला काही स्वभाव आहे ना त्याला काही आवड आहे. मग ज्या अर्थी एकनाथ महाराज देवाची आवड सांगतात त्या अर्थी त्या मूर्त रूपातल्या परमात्म्याची, त्या अवतरित झालेल्या परमात्म्याची, म्हणजे तो निर्गुणातला जेव्हा मायेचा अंगीकार करतो आणि गणपती होतो तेव्हा त्याला मोदक आवडतो. तो मायेचा अंगीकार करतो आणि श्रीकृष्ण होतो तेव्हा लोणी आवडतो. तो मायेचा अंगीकार करतो आणि देवी होतो त्याला रोडगा आवडतो. म्हणजे काय? सगुणाच्या ठिकाणी आवड निवड शक्य आहे. नाथ महाराज जे सांगतात अशा पद्धतीचा निर्गुण परमात्मा सगुणामध्ये जेव्हा होतो तेव्हा त्याची आवड त्याला काहीतरी शक्य आहे. म्हणजे काय? एक गोष्ट स्पष्ट झाली की इथे एकनाथ महाराजांनी देवाची आवड सांगितली, म्हणजे सगुण असणाऱ्या देवाची आवड सांगितली. आता सगुण तर भरपूर देव आहेत, सगुण देव तर भरपूर आहेत, मग त्यातल्या नेमक्या कोणत्या देवाची, हा एक उपप्रश्न त्याच्यातून निर्माण होतो. मग या उपप्रश्नाचं उत्तर काय आहे?
एक उत्तर लक्षात घ्या, सार्वत्रिक उत्तर आहे. जेव्हा देव हा शब्द नकारात्मकतेनं येतो किंवा सामान्य दृष्टीनं येतो तेव्हा इंद्रचंद्राधिक देवतांचं चिंतन करायचं, शेंद्री हेंद्री देवतांचं चिंतन करायचं. आणि जेव्हा देव हा शब्द हा सकारात्मकतेनं येतो, चांगल्या अर्थानं येतो, श्रद्धा भक्तिभाव या अर्थानं येतो, तेव्हा संतांच्या वाङ्मयामध्ये देव हा शब्द फक्त पांडुरंगासाठी आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. अनेक प्रमाण आपल्याला देऊ शकतो मी, बरं का. देवा माझे मन लागो तुझे चरणी, नाथ महाराजांचा हा अभंग आहे. आता कोणत्या देवाला नाथ महाराज मागणं मागत असतील? संत महात्मे पांडुरंगाच्या समोर जर काही मागायचं तर मागतात, ते सुद्धा देवाच्या आग्रहावरून, नाही तर ते कोणालाही काही मागत नाही. देवा माझे मन लागो तुझे चरणी, हे नाथ महाराज काही इंद्रचंद्राधिक वरुणाधिक देवतांना म्हणण्याचं काहीच कारण नाही आहे. ते बोलतात म्हणजे फक्त पांडुरंग परमात्म्याला बोलतात. कारण त्याचं कारण काय आहे? पांडुरंगाच्या शिवाय दुसरं त्यांना काही नाही. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग, विठ्ठला वाचुनी अनेकांचे ध्यान, नाही आम्हा चिंतन दुजियाचे, आमुचे कुळीचे विठ्ठल दैवत, कुळधर्म समस्त विठ्ठल देव, विठ्ठला वाचुनी नेणो क्रियाकर्म, विठ्ठला वाचुनी धर्म दुजा नाही, एका जनार्दनी विठ्ठल भरला भरुनी उरला पंढरीये. अशा पद्धतीचा विचार केला तर तो देव हा शब्द जेव्हा चांगल्या अर्थानं येतो, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने बिन जीवा सुख नोहे, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख नोहे, आपुला तो तेने बिना जीवा सुख नोहे, तेने बिना जीवा सुख आपुला तो एक देव करून घ्यावा. आता तुकोबाराय ज्यावेळी आपुला तो एक देव करून घ्यावा म्हणतात, तेव्हा तो एक देव कोणता आहे? अर्थात सगळ्याच गोष्टी काही एकत्र उपलब्ध नसतात. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, रखुमाईचा पती जो पांडुरंग परमात्मा आहे तोच आपुला एक देव जो आहे तो आपला करून घ्यायचा, ही भूमिका संत महात्म्यांनी मांडलेली आहे. त्यामुळे देव हा शब्द जेव्हा चांगल्या अर्थानं येतो त्यावेळी पांडुरंगाच्याच अर्थानं आपण तो घ्यायचा असतो. त्यामुळे एकनाथ महाराज देवाची आवड सांगतात. म्हणजे कोणाची आवड सांगतात? तर पांडुरंग परमात्म्याची आवड सांगतात. आता पांडुरंग परमात्म्याची आवड ही एकनाथ महाराजांना कशी माहिती, हा माझा मुख्य प्रश्न आहे. की एकनाथ महाराजांना पांडुरंग परमात्म्याची आवड कशी माहिती? विठ्ठलाला काय आवडतं, महाविष्णूला काय आवडतं, हे एकनाथ महाराजांना माहिती असण्याचं काय कारण आहे? माझ्या दृष्टीनं त्याच्यासाठी 3 कारणं समोर येतात. पहिलं कारण असं आहे की एकनाथ महाराज हे देवाचे भक्त आहेत आणि देवामध्ये आणि भक्तामध्ये विचारांची देवाणघेवाण होत असते. कारण विचारांची देवाणघेवाण कधी होते? जेव्हा प्रेमाचे संबंध असतात तेव्हाच विचारांची देवाणघेवाण होते. आपण एखाद्याशी गप्पा मारतो असं आपण म्हणतो ना, तर गप्पा मारतो कुठल्या अधिकारात मारतो? तर काहीतरी जवळीक त्याच्याशी आपली असते किंवा निर्माण व्हावी अशी अपेक्षा असते, म्हणून आपण काय करतो? त्याच्याशी गप्पा मारतो, संवाद साधतो. कधीकधी संवादाचं रूपांतर विसंवादामध्ये सुद्धा झालेलं आपण पाहतो. संतांचंही देवासंबंधीचं संभाषण हे विसंवादाचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे अनेक प्रमाणात त्याला आपल्याला देता येतील. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. जनाबाईंचा हा अभंग आपण पूर्ण बघा. धुंद झाला तुझा दरबार असं म्हणत म्हणत जनाबाईंनी कशा कशा पद्धतीनं देवाला शिव्या घातल्यात हे आपल्याला पाहायला मिळेल. किंवा नाथ महाराज अधिक संत काय म्हणतात की देवा तुला जे मोठेपण प्राप्त झालेलं आहे ते फक्त आमच्यामुळे प्राप्त झालेलं आहे. आम्ही जर नसतो तर तुझं मोठेपण लोकांपर्यंत पोचलं नसतं. आणि त्यामुळे हे तू विसरू नकोस ही भूमिका ही नाथ महाराज अधिक संत सगळे मांडत असतात. आणि म्हणून किंवा कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे, आम्हासी का दिली वांगुली रे, ज्ञानोबा देवाशी संवाद साधतात. म्हणजे काय? हा संवाद साधत असताना कदाचित त्याच्यामध्ये विसंवादामध्ये रूपांतर त्याचं होऊ शकतं, पण इथे संवादामध्ये काय होतं? विचारांची देवाणघेवाण होते. बोलावं का? चर्चा करावी का? तर हो, शास्त्र सांगतं वादे वादे जायते तत्वबोधा. म्हणजे गप्पा मारल्यानंतर वादविवाद करता करता तत्वज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकतं. हा एक विचार लक्षात घ्या. त्यामुळे देवाचं आणि संतांचं संभाषण होतं
ही गोष्ट आपण अनेक प्रमाणावरून सिद्ध करू शकतो. आता देवाचं आणि भक्ताचं संभाषण का होतं? कारण एकमेकांमध्ये प्रेम आहे. ठीक आहे, एखादा रस्त्यामध्ये माणूस भेटला, बसमध्ये बाजूला बसला, प्रवास करताना कुठे रस्त्यामध्ये भेटला, एखाद्या सोफ्यावरती बाकावरती बसलो आणि गप्पा मारल्या, याला प्रेमाचं नातं म्हणत नाहीत. ते वरच्या गप्पा असतात. तुम्ही काय, तुमचं नाव काय, तुम्ही काय करता आणि कुठे राहता, याला विचारांची देवाणघेवाण म्हणत नाही. तर खोलामध्ये जाऊन एखाद्या विषयाचं सखोल चिंतन करणं आणि याला काय म्हणतात, विचारांची देवाणघेवाण. माझं मत यावरती हे, तुमचं काय मत आहे हे, ही विचारांची देवाणघेवाण फक्त प्रेमाचं नातं जिथे असतं त्या ठिकाणी होऊ शकते. लक्षात घ्या, फक्त प्रेमाचं नातं ज्या ठिकाणी असते तिथेच हा संवाद आपल्याला पाहायला मिळतो. कारण प्रेमाचं लक्षण सांगत असताना ददाती प्रतिगृह्णाती गुह्यमख्याती पृच्छती भुंक्ते भोजयते चैव षड्विधम प्रीतिलक्षणम. 6 लक्षणं सांगितलेली आहेत शास्त्रकारांनी. प्रेमाची 6 लक्षणं सांगितलेली. ददाती प्रतिगृह्णाती, प्रेम निर्माण झाल्यानंतर काहीतरी दिल्या जातं, काहीतरी घेतल्या जातं. गुह्यमख्याती पृच्छती, आपल्या मनातलं गुह्य आपल्या प्रेमास्पदाला सांगितल्या जातं, त्याच्या मनातलं गुह्य जाणून घेतल्या जातं. भुंक्ते भोजयते चैव, आपण त्यांच्याकडे जेवायला जातो, त्यांना आपल्याकडे जेवायला बोलवतो. षड्विधम प्रीती लक्षणम, ही 6 काय आहेत, प्रेमाची लक्षणं आहेत. आता ह्या आधीच्या 2 आणि नंतरच्या 2 लक्षणांशी आत्ता आपल्याला देणं घेणं नाही आहे, पण गुह्यमख्याती पृच्छती हा विषय आपला महत्त्वाचा आहे. काय महत्त्वाचा विषय आहे की आपल्या मनातलं गुह्य आपण आपल्या प्रेमास्पदाला सांगतो आणि त्याच्या मनातलं गुह्य आपण काय असतो, जाणून घेत असतो. देवाचा आणि भक्ताचा संवाद होत असतो. त्या संवादामध्ये एकमेकांची आवड सांगणं साहजिक आहे. आणि देवाची आवड जाणून घ्यायची असेल तर संतांना विचारा, आणि संतांची आवड जाणून घ्यायची असेल तर देवाला विचारा. संतांचा महिमा देवाचे जाणे, 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 देवाची गोड संतांची पुसणे, देवाची गोड संतांची पुसणे, ऐशी आवडी एकमेका, ऐशी आवडी एकमेका, ऐशी आवडी एकमेका, ऐशी आवडी एकमेका, ऐशी आवडी संतांचा महिमा देवाची जाणे, देवाची गोडी संतांसी पुसणे, ऐसी आवडी एकमेका, परस्परे नोहे सुटेका. एकनाथ महाराज देवाचे भक्त आहेत म्हणून एकनाथ महाराज देवाची आवड सांगू शकतात, हे पहिलं कारण आहे. एकनाथ महाराजांनी देवाची आवड का सांगावी? इतर संतांनी काही फार विस्तृत प्रमाणामध्ये देवाला हे आवडतं, ते आवडतं, ते आवडतं असं एका अभंगामध्ये सांगितलेलं दिसत नाही. मग उत्तर असं आहे की एकनाथ महाराज देवाचे भक्त आहेत म्हणून एकनाथ महाराज देवाची आवड सांगू शकतात. मग याला प्रतिवाद असा येऊ शकतो की एकनाथ महाराज देवाचे भक्त आहेत आणि बाकीचे काय देवाचे भक्त नाहीत का? बरोबर आहे, काही चूक नाही. मग त्याच्यासाठी दुसरं उत्तर असं आहे की एकनाथ महाराज हे देवाचे भक्त आहेत म्हणून तर ते देवाची आवड सांगू शकतात, हे बरोबर आहे. पण एकनाथ महाराज हे स्वतः महाविष्णू आहेत म्हणून ते महाविष्णूची आवड सांगू शकतात, नाही का? एकनाथ महाराज स्वतः काय? प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे कुळी स्वये वनमाळी अवतरले. निळोबारायनाथ महाराजांचं वर्णन करताना म्हणतात की प्रत्यक्ष परब्रह्म भानुदासाचे कुळी स्वये वनमाळी. वनमाळी म्हणजे कोण? भगवान महाविष्णू. वनमाळी हे नाव फक्त भगवान महाविष्णूला आहे. स्वये वनमाळी अवतरले. किंवा नाथ महाराजांच्या शिष्य परंपरेमध्ये कृष्णदयाळू महाराजांनी नाथ महाराजांच्या वरती 10 श्लोक रचलेले आहेत. भरपूर लिखाण आहे पण हे 10 श्लोक चरित्राच्या दृष्टीनं पण महत्त्वाचे आहेत. त्यांनी त्याच्यात एकनाथ महाराजांचं स्वरूप सांगितलेलं आहे. सप्रेमयुक्त घडली गुरुभक्तिसाची, झाली कृपा सफल साध्य जनार्दनाची, ब्रह्मैव बोध समता निज निर्विकारी, श्री एकनाथ विबुधा भरणावतारी. श्री एकनाथ विबुधा भरणावतारी हे जे चरण आहे हे सगळ्या श्लोकांमध्ये सारखं आहे. यत पुण्यकीर्ती सरिता कलिदोषनाशी, यत संप्रदाय परमामृतदे जनासी, जो का वरे जडमुढा भजनेची तारी, श्री एकनाथ विबुधा भरणावतारी. हे काय एकनाथ विबुधा भरणावतारी? तर ऐका, श्री एकनाथ विबुध अभरण अवतारी. आपल्याला त्याची फोड करावी लागते, त्याचा विग्रह करावा लागतो. काय विग्रह आहे? श्री एकनाथ
विबुधाभरणावतारीचं काय करायचं? श्री एकनाथ म्हणजे एकनाथ महाराज काय? विबुध म्हणजे देव, आभरण म्हणजे त्याचं आभूषण असलेला भगवान महाविष्णू आणि त्याचे अवतार आहेत. श्री एकनाथ विबुध अभरण अवतारी म्हणजे एकनाथ महाराज भगवान महाविष्णूचे अवतार आहेत. भानुदासाचे कोळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर, गोदावरी तीर, भानुदासाचे कोळी महाविष्णूचा क्षेत्र प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर, भानुदासाचे कोळी महाविष्णूचा अवतार. एकनाथ महाराज हे महाविष्णूचे अवतार आहेत. त्यामुळे महाविष्णूला जर काय स्वतःला आवडतं ते सांगता येणार नाही तर कोणाला सांगता येईल? म्हणजे माझी आवड जेवढी मी सांगू शकेन तेवढी तुम्ही सांगू शकणार नाही, आणि तुमची आवड जेवढी तुम्ही सांगू शकाल तेवढी मी सांगू शकणार नाही. म्हणजे एकनाथ महाराज देवाचे भक्त आहेत आणि देव आणि भक्तामध्ये प्रेमाचं नातं आहे, विचारांची देवाणघेवाण होते. म्हणून एकनाथ महाराजांना देवाची आवड ही माहीत असू शकते. याला प्रतिवाद केला की बाकीचेही नाथ महाराज सोडून बाकीचे काय देवाचे भक्त नाहीत का? तर बरोबर आहे, देवाचे भक्त आहेत. मग दुसरं कारण दिलं, त्याला पुष्ट्यर्थ एक कारण सांगितलं की एकनाथ महाराज हे स्वतः महाविष्णू आहेत. त्यामुळे महाविष्णूची आवड सांगू शकतो, यथार्थतेनं सांगू शकतो. मग याला प्रतिवाद पुन्हा असा झाला की एकनाथ महाराज जर महाविष्णू आहेत तर ज्ञानोबाराय कोण आहेत? महाविष्णूचा अवतार, प्रत्यक्ष परिब्रह्म मुरुडी ज्ञानेश्वर, कबीरचे आदर महाविष्णूचा विचार करतोय. महाविष्णूच्या संबंधानं हे एक प्रमाण जे दिलेलं आहे की ज्ञानोबाराय काय आहेत? महाविष्णूचे अवतार. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबाराय हे महाविष्णूचे अवतार आहेत बरं का. मग एकनाथ महाराजही महाविष्णूचे अवतार आहेत, ज्ञानोबाराय सुद्धा महाविष्णूचे अवतार आहेत. मग आता काय उत्तर देणार? तर त्याला उत्तर असं आहे की ज्याचा एखाद्याशी बहुत कालपर्यंत संपर्क येतो तो त्याची आवड सांगू शकतो. ज्ञानोबारायांच्याकडे परमात्मा राबला असं आपल्याला पाहायला सापडत नाही, पण एकनाथ महाराजांच्याकडे 36 वर्ष राबला. मग 36 वर्ष जर एकनाथ महाराजांची आणि देवाची संगती घडली असेल, एकनाथ महाराजांच्या संगतीत देव आणि देवाच्या संगतीमध्ये एकनाथ महाराज हे जर 36 वर्ष राहिलेले असतील तर त्यांना एकमेकांची आवड कळणार नाही का? तर निश्चितपणे कळणार आहे. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निरामृताचे पाये, अनन्य भक्ती भावे निरामृताचे पाये. पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंदी त्यांची पाये. नाथ महाराजांच्याकडे परमात्म्यानं राबावं. श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी वस्त्रगंगा तिरी धूत असे, सेवेसी तत्पर उभा ठाई ठाई, देवपूजे समय तिष्ठत असे. निळा म्हणे देव राबे ज्याचे घरी, दत्त चोपदारी करीत असे.
हा एकनाथ महाराजांचा अधिकार आहे. म्हणून एकनाथ महाराज देवाची आवड का सांगू शकतात, त्याची 3 महत्त्वाची कारणं. पहिलं कारण, एकनाथ महाराज देवाचे भक्त आहेत आणि देवाचा भक्त आणि देव यामध्ये प्रेमाचं नातं असतं, म्हणून भक्त हा देवाची आवड सांगू शकतो. दुसरं कारण असं सांगितलं की एकनाथ महाराज हे स्वतः महाविष्णू आहेत, म्हणून ते महाविष्णूची आवड सांगू शकतात. आणि तिसरं कारण असं सांगितलं की एकनाथ महाराजांच्याकडे परमात्मा 36 वर्ष राबला. परमात्म्याची आणि एकनाथ महाराजांची संगती, त्यांचा संग, त्यांचा सहवास हा किमान 36 वर्षांचा आहे. आणि त्यामुळे ज्याच्याशी आपला बहुतकालपर्यंत संबंध संपर्क येतो त्याच्या आवडीनिवडी कळत न कळत आपल्याला माहीत झालेल्या असतात. नवरा बायको वर्षाच्या लग्न झाल्यावर वर्षाच्या पहिल्या वर्षी जर आपण बघितलं तर जेवढी एकमेकांची आवड सांगू शकत नाही तेवढी 10 वर्षांनी निश्चितच काही ना काहीतरी सांगू शकतात. म्हणजे संपर्क आला, संबंध आला तर आवड निवड एकमेकांची माहिती होऊ शकते. म्हणून एकनाथ महाराज हे देवाची आवड का सांगू शकतात याची 3 कारणं आपण बघितली. आणि म्हणून देवाची आवड ही एकनाथ महाराजांनी सांगितली. देव कोण आहे हे आपण बघितलं. आवड एकनाथ महाराजांची, जी एकनाथ महाराजांना का माहिती हे आपण बघितलं. मग आवड काय आहे एवढाच भाग राहिला अभंगाचं पहिलं चरण. आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकारे, 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 आवडे देवासी तो एका प्रकारे. हे नामाचा उच्चार नाथ देवाचा, नामाचा उच्चार नाथ देवाचा, नामाचा उच्चार तुलसी मार्गा आवडे देवासी तो एका प्रकारे, 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 आवडे देवासी तो एका प्रकारे. आवडे देवासी तो एका प्रकारे, नामाचा उच्चार, नामाचा उच्चार रानाची आवडे देवासी तो ऐका प्रकार. देवाला काय गोष्ट आवडते, कोणता प्रकार आवडतो हे मी तुम्हाला सांगत आहे, ऐका. इकडं लक्ष द्या. हां, तुम्ही नाही, तुम्ही तुमच्या कामात राहा. हां, नाथ महाराज म्हणतात तिकडं लक्ष द्या. हां, ऐका, बघा, इकडे लक्ष द्या. हे कधी म्हटलं जातं? जेव्हा एखादी महत्त्वाची गोष्ट सांगायची असते. शाळेमध्ये शिक्षक काय म्हणतात? बघा, इकडे लक्ष द्या, मी महत्त्वाचं प्रमेय सांगतो, सिद्धांत सांगतो. म्हणजे एखादी महत्त्वाची गोष्ट सांगायची असेल ते इकडं लक्ष द्या, ऐका, अशी म्हणण्याची पद्धत आहे. ज्ञानोबारायांचं एक अनेक ठिकाणी ज्ञानोबारायांनी सांगितलं, तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखासी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघडाय का.
परी प्रौढीनं बोले होजी तुम्हा सर्वज्ञांचा समाजी द्यावे अवधान ही माझी विनवणी सलगीची. तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या ही तुमच्या चरणी विनम्र प्रार्थना करतो. हे ज्ञानोबाराय सुद्धा बोलतात. म्हणजे संतांची बोलण्याची पद्धत आहे. एखादी महत्त्वाची गोष्ट जर आपल्याला सांगायची असेल तर तुम्ही इकडं बघा, लक्ष द्या, अशी म्हणण्याची संतांची एक पद्धत आहे. तसंच एकनाथ महाराजांनी आपल्याला सांगितलं देवाला काय प्रकार आवडतो हे मी तुम्हाला सांगणार आहे, ऐका. आवडे देवासी तो ऐका. आता ऐका या एका सर्वनामावरून किंवा या कुठल्या तरी विशेषणावरून आपल्याला काय कळतं आहे की हा एकाला केलेला उपदेश नाही. ऐक म्हटलेलं नाही, ऐका म्हटलं म्हणजे एकापेक्षा जास्त लोकांना केलेला हा उपदेश आहे. हा उपदेश आहे. देवाला काय आवडतं हे कोणाला सांगायचं? हां, तर जो देवाला मानतो त्या सगळ्यांना सांगायला हरकत नाही. काही गोष्टी अशा असतात त्या कोणालाच सांगायच्या नाहीत, काही गोष्टी कोणाला सांगाव्यात, कोणाला सांगू नये, काही गोष्टी सगळ्यांना सांगाव्यात. सगळ्यांना सांगता येण्यासारखा काय आहे? परमार्थ आहे. मग परमार्थाचा विषय जर एकनाथ महाराज सांगतायत, देवाची आवड जर एकनाथ महाराज सांगतायत, तर ती आवड काय आहे हे सांगण्यासाठी नाथ महाराज म्हणतात आवडे देवासे तो ऐका प्रकार. ऐका, देवाला काय प्रकार आवडतो ते ऐका. आणि देवाची पहिली आवड सांगितली नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस भगवंताच्या नामाचा उच्चार हे देवाला आवडतं. आता देवाला काही आवडेल हो, पण आम्हाला तेवढा वेळ असला पाहिजे की रात्रंदिवस देवाचं नाव घेतलेलं देवाला आवडेल. कोणाला आवडणार नाही? आपली स्तुती करावी असं प्रत्येकाला वाटत असेल का? कोणाला स्तुती आवडणार नाही? प्रत्येकाला स्तुती आवडेल. मग अशी परिस्थिती असताना इथे एकनाथ महाराजांनी देवाची आवड काय सांगितली की रात्रंदिवस देवाच्या नामाचा उच्चार करायचा. आता रात्रंदिवस करायचा म्हणजे देवासमोर माळ घेऊन बसायचं आणि सारखं देवाचं नाव घेत बसायचं असा त्याचा अर्थ नाही. कारण आमच्या संतांनी कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे, असा उपदेश आम्हाला केलेला आहे. म्हणजे आपलं काम करता करता सारे दिन करा संसाराचा हेत, सारे दिन करा संसाराचा हेत, सारे दिन करा संसाराचा हेत, सारे दिन करा संसाराचा हेत. हरी भजनी प्रीत सोदावी, हरी भजनी प्रीत सोदावी, ऐशी आठवण धरुणी मानसी, ऐशी आठवण धरुणी मानसी, ऐशी आठवण धरुणी मानसी, ऐशी आठवण धरुणी सारे दिन करा संसाराचा हेत, अखंड संसारामध्ये राहा. परी भजनी प्रीत असो द्यावी, पण भगवंताच्या नामाच्या संबंधाने, भगवंताच्या संबंधाने अंतःकरणामध्ये प्रेम असू द्या. हे नाथ महाराज तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम, तुझे चित्ती राहो, तुझे पती पाहिला मी, देह भाव सारा, पुढे अंतराळी आत्मा सोडोनी पसारा, नाम तुझे घेतो गोरा, नाम तुझे घेतो गोरा, म्हणून आठ याम हो, देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, तुम्हे करो तुम्हे करो काम, तुझे रूप चित्ती राहो, गोरोबा काकांचा अभंग आहे तुझे रूप चित्ती राहो. आता भीमसेनजीने ते मोठं त्याचा फार मोठं स्थान अभंगामुळे ते मोठे झालेत आणि त्यांनी पण अभंग लोकांपर्यंत पोचवलेत. पण कधी कधी असं होतं
की भीमसेनजींनी बऱ्याचशा भक्तिगीतंसुद्धा गायलेली आहेत बरं का. आता आळंदीच्या संबंधाने जे एक आहे ते भक्तिगीत आहे, ते काही अभंग नाही, पण त्यांनी गायल्यामुळे त्याला अभंग लोकांना वाटतो तो अभंग आहे नाही का. कुठला बरेचसे असे काही त्यांनी गायलेली रचना आहेत. असो, परमात्म्याचं नामस्मरण आमच्या अंतःकरणात अखंड असावं. हां, आमच्या अंतःकरणामध्ये दुसरा विषय नसावा. विषय येतो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. आणि म्हणून सातत्यानं परमात्म्याचं नामस्मरण. सातत्यानं म्हणजे कसं, आम्ही कोणतीही क्रिया करत असो, ती क्रिया करत असताना देवाचं नाव घ्यावं. शिंक आली, देवाचं नाव घ्या. खोकला आला, देवाचं नाव घ्या. आता जांभई येते, प्रत्येकाला येते जांभई. हां, कीर्तनात बसल्या बसल्या बऱ्याच जणांना येते. मग ते वेडेवाकडे आवाज काढल्यापेक्षा हरी हरी म्हणा की. हां, हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करता हरी बोला, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देह त्यागांती हरी बोला, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला, हरी बोला जनी, हरी बोला विजनी, एका जनार्दनी हरी बोला. कोणतीही क्रिया करत असताना आपल्या मुखातून भगवंताचं नाम आलं पाहिजे. रामकृष्णारी कोणतंही नाव घ्या, देवाचं नाव आपल्याकडनं आलं पाहिजे. आणि म्हणून देवाचं नाव सातत्यानं आम्हाला घ्यायला सांगितलेलं आहे. आणि म्हणून देवाची आवड सांगत असताना काय सांगतात की नामाचा उच्चार रात्रंदिवस घ्यायला. ठीक आहे, आम्हाला रात्रंदिवस घेता येत नसेल, रात्रंदिवस घेता येत नसेल, मग जिथे जिथे म्हणून परमार्थ आहे, जिथे जिथे भक्तीचा काही संबंध आहे, निदान तिथे तरी घ्यायला काय हरकत आहे. जसं कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणा, टाळी वाजवा असं सांगूनसुद्धा सगळेजण करतात का. बरेच जण हे सांगूनसुद्धा तोंडाकडे पाहत राहतात. हे विशेष आहे बरं का. तोंडाकडे पाहत राहतात. त्यांना काही कारण काय असतं, काही लोकांना असं वाटतं हे जे सगळं चालू आहे हा उपदेश आपल्यासाठी नाही, हा बाकीच्यांसाठी आहे. हा फार गैरसमज लोकांना झालेला की आहे आपल्यासाठी नाहीच आहे हा विषय, असं वाटत असतं. आणि आपल्यासाठी संत महात्मे सांगतात. वारीला जाताना तरी काय, वारीला जाताना तरी देवाचं नाव सातत्यानं गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. गात जागा म्हणजे जागून गा असा नाही अर्थ बरं का. जागा ही तुकाराम महाराजांची भाषा काय, बाबांनो गात जा, हां असा त्याचा अर्थ आहे. पण ते आम्हाला कळत नाही. आम्ही रात्रभर जागून गातो, अर्थाचा अनर्थ हा या ठिकाणी होत असतो. म्हणून गात. पण पालखीच्या रस्त्याने सुद्धा काही सगळेजण देवाचं नाव घेऊन चालतात का हो. अहो, पालखीच्या रस्त्याने जेवढा संसार चालतो तेवढा संसारातही चालत नाही बरं का. आम्ही असं नाथ महाराजांच्या काही बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. नाथ महाराजांच्या पालखीवर आता प्रत्येक ठिकाणी पालखी जेव्हा निघते त्याच्या आधी काही जण मंडळी काय करतात, ज्यांचं जेवण वगैरे झालं ते पुढे जाऊन थोडंसं झाडाखाली वगैरे आराम करत बसतात. तसं आम्ही एका झाडाखाली आराम करत बसलो जेव्हा मोबाईल नवीन आले होते म्हणण्यापेक्षा त्याचे टॉवर मिळत नव्हते बऱ्याच ठिकाणी खेड्यापाड्यात. आमचा नाथ महाराजांच्या पालखीचा रस्ता खेड्यापाड्यातूनही जास्त 3 तालुके लागतात, बाकी कुठलंही मोठं शहर लागत नाही. जाताना येताना 1-2 तालुके लागतात तेवढंच. मग रस्त्यामध्ये कुठंतरी ते आपलं
झाडाखाली बसलं, थोडं टेकाड वगैरे खाली खड्ड टेकाड असं असं, तर ते एकाचं ती काडी आली, आली म्हणला. बरं, घरी फोन लावला. सत्यपरी घडलेली घटना सांगतो बरं का. त्याचा फोन आता कुतूहल, काडी ती आली की बस, म्हणजे अजून काय पुण्य फळले बहुता दिवसा. झालं, फोन लावला, घरी फोन लावला. हां, कसं काय चालू आहे आता. ते जेव्हा पूर्वी फोन आले तेव्हा लोकांना असं वाटायचं की लांब राहणारा असला तर जास्त जोरात बोलावं लागतं. विदेशात बोलायचं असेल तर ते फार अजून तारसप्तकामध्ये काय चाललं आहे काय नाही असं ते आपलं जोरजोरात बोलू लागले. हां, काय चाललं आहे, असं आहे, कसं चालू आहे, आमचं सगळं ठीक चालू आहे, प्रवास व्यवस्थित चालू आहे. हां, चिन्मयला मुलगा झाला का मुलगी. तिकडून काय सांगितलं असेल मुलगा झाला. हां, मी म्हणलं होतं मुलगा होणार आहे म्हणून त्याला. तर झालं, ठीक आहे, फोन ठेवला. आता आम्ही म्हणलं आता यांचा कोणतरी चिन्मय, त्याला मुलगा झाला म्हणजे आता काहीतरी आनंदाची गोष्ट आहे वगैरे वगैरे, अशा गप्पा झाल्या. त्यांना म्हटलं चला पुढच्या गावात गेलं की पेढे. ते म्हणे कशाचे पेढे. म्हटलं ते मुलगा झाला ना कोणाला तरी. नाही म्हणले, सिरियलमधल्या चिन्मयला मुलगा झाला असं म्हणलं होतं. काय आपण काय करतोय, कुठे जातोय, काहीतरी भान असलं पाहिजे. हां, गात जागा प्रेम मागा विठ्ठला, हे कुठं हे कुठं. अंतरी संसार भक्ती पाया अंतरी संसार भक्ती पाया मनोनी तुझे मनोनी तुझे अंतरी संसार अंतरी संसार भक्तिबाई ह्या कार हीच परिस्थिती आहे. नाथ महाराजांचा एक फार सुंदर अभंग आहे. काय तुवा केले जाऊन या तीर्था, विषया सर्वथा भुललासी, मनीची ती पापे नाही धोवेली, वृत्ती हे लावेली संसारीच. आपण तीर्थयात्रेला जातो तिथे सुद्धा हीच गडबड. नाथ महाराज म्हणतात लवकर करी प्रदक्षिणा, उशीर झाला असे भोजना. आता जेवायला गेला का देवासाठी गेला. पण माणसाचा स्वभाव आहे की जिथे जाईल तिथे संसाराच्या गोष्टी करायच्या. आणि म्हणून या संसाराच्या गोष्टी अपेक्षित नाही आहे. मुखाचा व्यापार काय आहे. नामाचा उच्चार हा मुखाचा व्यापार आहे. आणि जर नामाचा उच्चार आमच्या मुखातून केला नाही, नामाविण मुख सर्पाचे ते बिळ, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. भगवंताचं नाम जर का आमच्या मुखातून येत नसेल तर ते मुख म्हणजे सर्पाच्या राहण्याचं बिळ आहे. आणि त्याच्यामध्ये असणारी जिव्हा ही जिव्हा नसून तो काळ सर्प आहे. मग आपल्या जिभेला काळ सर्प म्हणून घ्यायचा नसेल, आपल्या मुखाला जर का सर्पाच्या राहण्याचं बिळ म्हणून घ्यायचं नसेल, तर आपल्या मुखातून भगवंताचं नाम आलं पाहिजे. परमार्थाचे घर नाममुखी अशी संतांची अवस्था असते. त्यांचं मुख म्हणजे परमार्थाच्या राहण्याचं घर झालेलं असतं. ही भूमिका आपण लक्षात घ्या. आणि सामान्यपणे आपल्याला कीर्तनाच्या ठिकाणी गेल्यानंतरही जर देवाचं नाव मुखामधून येत नसेल, उपयोग नाही. पण काळजी करू नका, तुमच्या भाग्यात नाही म्हणून मुखातून ते नाम येत नाही बरं का. जन्मोजन्मीची संपत्ती जरी असेल आयती गाठी, नाथ महाराज म्हणतात तरी जिव्हाग्री नाम येईल श्रीरामाची. जन्मोजन्मीची पुण्यसंपत्ती आपल्याकडे नसेल तर कोणी किती जरी सांगितलं तरी काय आहे, आपल्याकडून ते होणार ना. अनंत जन्मीचे सुकृत पदरी अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. हरिमुखामध्ये कधी येणार आहे, जेव्हा अनंत जन्माचं सुकृत त्याच्याकडे असणार आहे. त्यामुळे किती जरी आपल्याला म्हणा देवाचं नाव घ्या सांगितलं तरी म्हणणं हे तुमच्या हातात आहे. ते एका मोठ्या शहनाई वादकाची कथा सांगतात.
बरं का, सत्य असत्य माहीत नाही, नावानिशी सांगतात पण नको नाव घ्यायला. ते मोठी चांगलीच सनई वाजवायची. आता नाहीत ते. आणि त्यांची अशी अपेक्षा असायची की माझ्या मुलाला सुद्धा सनई वाजवता आली पाहिजे. मी जशी वाजवतो तशी माझ्या मुलाला सनई आली पाहिजे. बरं, त्या मुलाला काही त्याचं काही गंध नाही, त्याला काही त्याच्यामध्ये रस नाही. बापाला वाटायचं यांनी सनई वाजवावी, मुलाला वाटायचं की मला याच्याशी काही देणं घेणं नाही. मग बापाने काय केलं, एकदा बळजबरी त्याला पकडलं. 2 हात दोघांनी, 2 पाय दोघांनी पकडले आणि तोंडात सनई खोचली. त्यांनी सांगितलं, तुम्ही माझ्या तोंडात जरी सनई टाकली तरी वाजवणं माझ्या हातात आहे. लक्षात आलं का? फुंकणं कोणाच्या हातात आहे? त्याच्या हात फुंकल्याशिवाय वाजणार आहे का ती? म्हणजे किती जरी संतांनी सांगितलं, वाजत असे बोंब कोणी नाही कती. हां, याच्यामध्ये आपली हानी आहे, पण हे लक्षात येत नाही कोणाला. संत महात्मे उपदेश करत असतात, मेघवृष्टीनं ऐका अशी अपेक्षा आहे त्यांची, पण आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि नुकसान स्वतःचं करून घेतो. म्हणून भगवंताचं नाम हे भगवंताला घेतलेलं आवडतं. मी आपल्याला सांगितलं, कोणाला स्वतःची स्तुती आवडत नाही. तुम्ही बघा, पुराणांतरी असं सांगितलं गेलं आहे. समजा शिवपुराण असलं की त्या शिवपुराणामध्ये काय सांगितलं जातं की अमुक अमुक राक्षसाने आक्रमण केलं, मग महाविष्णू, ब्रह्मदेव असे सगळे देव मिळून शंकराकडे गेले. बरं, विष्णू पुराण असेल, इतर पुराण असतील तर काय म्हणते, शंकर आणि ब्रह्मदेव आणि सगळे देव मिळून महाविष्णूकडे गेले. आता त्याच्यामध्ये सुद्धा कोण कोणाकडे खरं गेलं की नाही गेलं हा भाग सोडून द्या. त्या त्या देवतेचं महत्त्व प्रतिपादन करण्याच्यासाठी या गोष्टी अपेक्षित असतात. त्याच्यामध्ये ते महादेव गेले, महाविष्णू गेले न गेले हा मुद्दाच गौण आहे. पण संकटातून तारण्यासाठी अमुक एक देवता हे सांगण्याचं त्याचं तात्पर्य असतं. पण लोक काय म्हणतात, इथं सांगतात हे महत्त्वाचे आणि तिथं सांगतात कोणतं महत्त्वाचं. हेही खरं आहे तेही खरं आहे. विठ्ठल त्यामुळे भगवंताचं नाम घ्या असं जेव्हा संत महात्मे आपल्याला सांगतात तेव्हा आपण नाम घेतलं पाहिजे. देवाची आवड आहे, आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्याने आपल्यावर प्रेम करावं असं जर आपल्याला वाटत असेल तर त्याला ज्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्या जर आपण केल्या तर तो आपल्यावर प्रेम केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल त्यामुळे देवाचं नाम सातत्यानं घेतलेलं त्या परमात्म्याला आवडतं, देवाला आवडतं. आणखी देवाला काय आवडतं अभंगाचं दुसरं, तुळशी माळ गळा, तुळशी माळ गळा, तुळशी माळ गळा, गोपी चंदटीळा. तुळशीमाळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. पहिलं चरण हे याचं ध्रुपद यासाठी आहे. कोणत्या अभंगाचं ध्रुवपद पहिलं चरण असतं आणि कोणत्या अभंगाचं दुसरं चरण ध्रुवपद असतं हे लक्षात घ्या. जेव्हा सर्वसामान्य विषय एखादा मांडणी त्याची होत असते तेव्हा दुसरं चरण हे त्याचं ध्रुवपद असतं. पण पहिल्या चरणामध्ये जर खाली काय सांगणार आहोत याचा मथाळा दिलेला असेल पहिल्या चरणात तर पहिलं चरण जे असतं ते त्या अभंगाचं ध्रुवपद असतं. आवडे देवासी तो ऐका प्रकार. देवाला काय आवडत आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे, ते तुम्ही ऐका असं जर नाथ महाराज म्हणतात तर काय काय सांगणार आहे हे खाली आहे. म्हणून पहिलं चरण त्याचं काय ध्रुवपद आहे. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, गळ्यामध्ये तुळशीची माळ घालणं हे प्रत्येक वैष्णवाचं आद्य कर्तव्य आहे. जसं गळ्यामध्ये तुळशीची माळ घालणं हे प्रत्येक
वैष्णवाचं आद्य कर्तव्य आहे. तसंच गोपीचंदनाचा टिळा लावून हे देखील वैष्णवांचं आद्य कर्तव्य आहे. पण पाळल्या जातं का? नाही पाळल्या जात. गळ्यामध्ये माळा इथे बसलेल्यांच्या अर्ध्या अधिक लोकांच्या गळ्यात माळा असतील, पण ज्यांच्या गळ्यात माळा आहेत त्यांच्या कपाळाला गोपीचंदनाचा टिळा आहे का सांगा बरं? थोडी स्पष्ट भूमिका आहे पण सत्य आहे. गळ्यामध्ये तुळशीची माळ म्हणजे आपण वारकरी झालो असं आपल्याला वाटत असेल, पण कपाळाला गोपीचंदनाचाही टिळा हवा ही गोष्ट लक्षात घ्या. आत्ता आलेला लोकांच्या समोर आलेला इस्कॉन सारखा संप्रदाय त्याच्या गंधामुळे ओळखला जातो. आपल्याकडे एखाद्याच्या गळ्यात माळ जरी असली तरी तो वारकरी आहे की नाही कळत नाही. का कळत नाही? कपाळाला आम्ही काही लावत नाही. एक सनातन वैदिक हिंदू धर्मीय म्हणून आमच्या मस्तकावरती टिळा असावाच आणि शेंडी असावी. प्रत्येक हिंदू धर्मियाच्या कपाळावरती गंध निश्चित असावं, शेंडी देखील प्रत्येकाची असावी. ठीक आहे, पण त्यातही आपण हिंदू धर्मातल्या एका मोठ्या भक्तिपंथाचे पाईक होतो, वारकरी संप्रदायाचे पाईक होतो. मग का लाजायचं? जर लाजायचं असेल तर संप्रदायामध्ये राहू नका. तुम्ही म्हणाल हे तुम्हाला कोणी अधिकार दिला संप्रदायात राहू नका, नाही का? जेना घालती तुळशी माळा, जेना घालती तुळशी माळा, गोपीचंदन नावीची टिळा, गोपीचंदन नावीची टिळा, शरण रिक्ती गोमाळा, शरण रिक्ती न माळ घालणारा, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम काय होतो याचंही विस्तृत वर्णन केलेलं आहे. म्हणजे गळ्यामध्ये तुळशीची माळ ही प्रत्येक वारकऱ्याच्या आहेच आहे, पण कपाळाला गोपीचंदनाचा टिळा नाही आहे, ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल. जर आपण वैष्णव आहोत तर विष्णू जे करतो ते आपण करणं अपेक्षित आहे. अर्थात बाह्यवेश हा वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनं हा बाह्यवेश, बाह्यवेशाचं वर्णन आहे. बाह्यवेशाला आपल्या संप्रदायामध्ये फार महत्त्व नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. पण तरीसुद्धा बाह्यवेशाचं वर्णन आहे. निंदा केली आहे बाह्यवेशाची. एकनाथ महाराजांचं भागवत वाचा आपण, मोठी यादी दिली आहे. एकते फळाहारी निराहारी, एकते नग्न ब्रह्मचारी, एककडे कपाटी शिखरी गिरिकंदरी रिघाले, एकते जटाळ गंठ्याळ, एक नखधारी ढिचाळ, एक महाहटी विशाळ, एकते पिसाळ मत्तमुद्रा, एक तांबडे बोडके, एकते केवळ सुडके, एक तीर्थाटणे रोडके, एकते मुके मौननिष्ठ. अशी मोठी यादी नाथ महाराजांनी दिलेली बाह्यवेश. बाह्यवेश हा अमान्य आहे असं नाही, पण बाह्यवेश म्हणजेच खरा वेश हे मान्य नाही. अंतरंग आणि बहिरंग साधनं, याच्यामध्ये हे बहिरंग साधनं आहेत. गळ्या गोपीचंदन उटी, तुळशीच्या माळा, हार मी रविती गळार, याचं वर्णन आहेच आहे आमच्याकडे, पण हेच सर्वस्व आहे असं नाही. हृदय कळवळा वैष्णवांचा, याची पुष्टी नाथ महाराजांनी जोडली. वैष्णवांच्या संबंधानं अंतःकरणामध्ये कळवळा निर्माण व्हावा हा एक महत्त्वाचा भाग सांगितला आहे. पण गळ्यामध्ये तुळशीची माळे, कपाळाला गोपीचंदनाच्या टिळ्याने माझा आक्षेप आहे. बरेच जण काय करतात, काही जण फक्त बुक्का लावतात, काही जण काय करतात फक्त अष्टगंध लावतात, काही जण अष्टगंध आणि बुक्का लावतात, काही जण चंदन लावतात, काही जण कुंकू लावतात, कालांतरानं हळदही लावतील. ते काय असेल ते काय करतील माणसं, काय याचं नेम. मला जे चांगलं दिसतं ते मी लावतो, अशी भूमिका आहे वारकरी संप्रदायाची. चालत नाही. मला जे चांगलं वाटतं ते मी लावायचं नाही आहे. माझा संप्रदाय मला काय सांगतो ते मी अनुसरलं पाहिजे. विठ्ठल आणि त्यामुळे गळ्यामध्ये तुळशीची माळ किंवा अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का असं वर्णन आहे. म्हणून आम्ही तुळशीची माळ घालतो, पण कपाळाला गोपीचंदनाचा टिळा हा प्रत्येकानं लावायला हवा. असो,
तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. आपल्याकडे वारी म्हणजे मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये पंढरीचीच वारी समजली जाते, पण असं नाही आहे. जर मूलतः बघितलं वारी ह्या शब्दाचा अर्थ काय, आमच्या उपास्याच्या ठिकाणी वारंवार जाणं याला वारी म्हणतात. मग माझं उपास्य कोणतंही असू शकतं, तुमचं उपास्य कोणतंही असू शकतं, त्याच्या ठिकाणी दर्शनाला वारंवार जाणं म्हणजे वारी आहे. पण महाराष्ट्रामध्ये वारकरी सांप्रदायिक लोक लाखोंच्या संख्येनं पंढरपूर पैठण आळंदी देहू आदी क्षेत्रामध्ये जमतात, म्हणून पंढरपूरच्या वारीला वारी म्हणतात. म्हणजे संतांची जी वारी आहे, संत जे करतात ती पंढरपूरची वारी म्हणजे काय आहे तर वारी ठरलेली आहे. पण पंढरपूरची वारी म्हणजेच वारी नाही, म्हणून विशेषत्वाने एकनाथ महाराजांनी सांगितलं आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. लक्षात घ्या, कारण इतर अनेक मार्ग आहेत, मार्ग ते बहुता आहेत, सोपा पंथ पंढरीचा. नाथ महाराज म्हणतात अनेक मार्ग आहेत, त्या मार्गाने आम्ही जाणार नाही. आम्ही नवदो तया वाटा तया वाटा, 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 आम्ही नवदो तया वाटा तया वाटा. नाचू पंढरीचो हटा, नाचू पंढरीचो हटा, नाचू पंढरीचो हटा, नाचू पंढरीचो हटा, आम्ही नवदो तया वाटा तया वाटा, आम्ही नवदो तया वाटा तया वाटा, आम्ही नवजो तया वाटा नाचू पंढरी चोहटा. अनेक वाट आहेत, पण त्या अनेक वाटाने आम्ही जाणार नाही, फक्त पंढरीची वाट आमच्यासाठी महत्त्वाची आहे. आणि म्हणून तेणेची पंथे चालो जाता, ही पंढरीची वाट जी आहे ती संतांनी आम्हाला दाखवली आणि त्याच वाटेनं आम्ही जातो आहोत. महाजनो येन गतस्स पंथा, मोठी माणसं ज्या मार्गानं जातात त्याच मार्गानं लहान्या माणसांनी जायचं असतं. आणि म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. निर्धारानं सांगतो की दुसरं कोणतंही साधन करण्याची गरज नाही. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, मुखामध्ये भगवंताचं नाम, गळ्यामध्ये तुळशीची माळ, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा, वैष्णवांच्या विषय अंतःकरणामध्ये कळवळा. आषाढी आणि कार्तिकी पंढरपूरची वारी हा नित्य नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम. तो देवा परमपूज्य जगी, तो देवाच्या दृष्टीनंही उच्च स्थानावरती असतो आणि सामान्य लोकांच्या दृष्टीनंही उच्च स्थानावरती तो पोचत असतो. म्हणून भगवंताची आवड नाथ महाराजांनी यासाठी सांगितली की ती आवड जर आपण धारण केली तर परमात्म्याला देखील आपण आवडू शकतो. यथामती अभंगाचं चिंतन झालं. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई. हे बघा, महाराजांना हार घालण्यासाठी रामनाथ रुकारी, दत्तू श्रीपद ढोकरट, शांताराम रमेश ढोकरट, संतोष रुकारी, रवींद्र रुकारी या यजमानांनी महाराजांना हार घालायचे. चला लवकर. हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी जय जय, 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 हरी जय जय जय, हरी जय जय जय, हरी जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. कुंडली कवर हरी विठोबा
विठोबार कुमार विठोबार जय विठोबार कुमार विठोबार जय विठोबार कुमार विठोबार जय विठोबार कुमार विठोबार जय विठोबार कुमार जय विठोबार आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग आज सेवेकरता निवडलेला. हा अभंग म्हणजे वारकरी संप्रदायाची आचारसंहिता आहे. एकनाथ महाराजांनी वारकरी संप्रदायाची आणि कीर्तनकाराची आचारसंहिता सांगून आजच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर वारकरी संप्रदायाचं संविधान कर्तेपद स्वतःकडे ओढून घेतलेलं आहे. वारकऱ्यांनी कसं वागावं, कसं वागू नये, काय करावं, काय करू नये, कीर्तनकारांनी काय बोलावं, काय बोलू नये, या सगळ्या गोष्टी आम्हाला एकनाथ महाराजांनी सांगितल्यात. त्यापैकी अत्यंत महत्त्वाचा अभंग हा आज सेवेकरता निवडलेला होता. भगवान महादेवाची ही आवड हीच आहे बरं का. नामाचा उच्चार रात्रंदिवस हे महादेवाला पण आवडतं. इथे आपल्याला घ्यायला सांगताय, तिथे तो घेतो, हा भेद आहे. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा, हे आपण धारण केलेलं त्याला आवडतं, कारण त्याचं उपास्य महाविष्णू आहे. वैष्णवांच्या संबंधानं कळवळा त्यांच्या अंतःकरणात आहे. अनेक पुराण इतिहासामधल्या कथा आपल्याला समोर आहेत. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, तो देखील पंढरीची वारी करतो. त्यामुळे त्याची आवड ही भगवंताची आवड आहे. म्हणून महाविष्णू असो किंवा महादेव असो, या सगळ्यांना देवाचं नाम आवडतं. मग ते कोणतंही नाम असो. आणि त्यामुळे महाशिवरात्रीच्या या पर्वकाळावरती प्रथम दिवसाची कीर्तन सेवा जी माझ्या वाट्याला आली होती, यथामती अभंगाचं चिंतन केलं. आपल्या या सोमठाणे गावामध्ये अत्यंत श्रद्धायुक्त अंतःकरणानं आपण सर्वजण मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहात, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. यथामती अभंगाचं चिंतन झालं. झालेली सेवा शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी, तुम्हा सर्व सज्जन वृंदांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. एकवार संतांचं सर्वांनी भजन करा. भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. आणि वाजवा. भानुदास एकनाथ, 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 भानुदास आपल्या गावातले आमचे माधव महाराज हे आता आमच्याबरोबर अयोध्येला आपली कथा आहे. काहीतरी प्रयत्न हा करतो आहे. एकनाथ महाराजांचं भावार्थ रामायण लोकांच्या समोर योग्य पद्धतीनं सांप्रदायिक पद्धतीनं जावं अशी एक संकल्पना होती. आणि म्हणून येणाऱ्या 19 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत श्री क्षेत्र अयोध्या या ठिकाणी आमची पहिली भावार्थ रामायणाची कथा आहे. आणि माधव महाराजही त्याच निमित्ताने बरोबर आहेत. आपल्याला ही सूचना द्यायची होती. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बरे या एक जनार्दनी ऐसा जाचने नेम एक जनार्दनी ऐसा जाचने एक जनार्दनी ऐसा जाचने एक जनार्दनी ऐसा जाचने ओ देव परम आवडे देवाची तो ऐका प्रकार. आवडे देवाची ओ ऐका प्रकार. ओ देवा परमा पूज्य
देवा परबापूच्या जागी नामाचा उच्चार रात्र दिवस शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो आता मज उपेक्षिता नाही सत्ता फुले